पुढची बातमी वाशिम मधून आहे। वाशिम नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का बसलाय। उबाटा गटाचे 8 नगरसेवक भाजपच्या वाटेवरती आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश होत आहेत। वाशिम नगरपालिकेत भाजपची ताकद यामुळे वाढणार आहे। वाशिम नगरपालिकेत उबाटाला भाजपचा जोरदार धक्का बसलाय। उबाटा गटाचे 8 नगरसेवक भाजपच्या वाटेवरती आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश होत आहेत। वाशिम नगरपालिकेत भाजपची ताकद या प्रवेशामुळे वाढणार आहे। आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वाशिम नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा हा जोरदार धक्का पाहायला मिळतोय। वाशिम नगरपालिकेमध्ये भाजपच्या या ठिकाणी उबाटाचे 8 विद्यमान नगरसेवक आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश मानले जात आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये जे नगरसेवक मतदान करणार आहेत त्या नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून हा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे। आपण पाहिलं असेल तर राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं वारं आहे आणि यामध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्याने नगरसेवक असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्या भाजपमध्ये नगरसेवकांचे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। राज्यभरामध्ये जर आपण पाहिले असेल तर 4000 पेक्षा जास्त नगरसेवक आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत। मात्र आपल्याला प्रत्येक आमदार निवडून आणायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाचं मत हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येने भाजपमध्ये नगरसेवकांचे पक्षप्रवेश सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। वाशिम मधून आपण बातमी बघत होतो।